हाय. तर शनी शिंगणापूर करून आम्ही निघालो 35 किलोमीटर अंतर असलेलं देवगड दत्त संस्थान इथे जायला. मुरुमे नावाचं गाव आणि प्रवरा नदीच्या काठी वसलेलं हे मंदिर खरंच खूप बघण्यासारखं आहे. अतिशय सुंदर आणि एवढी प्रसन्नता, एवढी शांतता आहे ना तिथे, की तुम्ही एकदा तरी इथे व्हिजिट नक्की करा. आम्ही थांबलेलो इथेच समोर असलेल्या या भक्त निवासामध्ये. तिथे गेलो, रूम बुक केली, फ्रेश झालो आणि दर्शनसाठी आलो. दर्शन केलं आणि आजूबाजूचा परिसर जो आहे तो फिरलो. नंतर तिथेच असलेल्या अन्नछत्रामध्ये आम्ही फक्त ₹65 जेवण देखील केलं. सकाळी उठलो तर असा काहीसा व्ह्यू रूमच्या बाहेरून दिसत होता. उठलो, तिघेही आवरलं आणि मंदिरात दर्शनासाठी जायचं ठरलं. तर इथे आम्ही जी रूम बुक केली ती फक्त ₹150 होती, ज्यामध्ये होते 2 बेड आणि 3 एक्स्ट्रा गाद्या होत्या आणि टॉयलेट बाथरूमही इतकं स्वच्छ आणि एकदम टापटीप अशी रूम होती ही. इथे तुम्ही आल्यावर बिनधास्त ह्या भक्त निवासामध्ये राहू शकता, कारण एकदम सेफ आणि खरंच खूप छान आहे. हॉटेलपेक्षाही मी म्हणेल खरंच सुंदर आहे हे भक्त निवास. इथे मंदिराच्या बाहेरच बरेचसे हॉटेल्स आहेत, शॉप्स आहेत. आम्ही ब्रेकफास्ट इथेच करायचं ठरवलं. तुम्ही जर इथे आलात तर हा वडापाव नक्की ट्राय करा. ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो आत दर्शनासाठी जायला. मंदिराचा परिसर हा एकदम निवांत आहे आणि खूप मोठा असा परिसर आहे हा, भरपूर झाडांनी व्यापलेला. आणि ही मंदिराच्या बॅकसाईडला असलेली प्रवरा नदी. बरं, इथं बरीचशी लोकं बोटिंग करत होते आणि बरेचशे लोकांचं शूटिंग वगैरे पण चालू होतं. रिधिमा इथे वाळू दिसल्यावर लगेच तिचं भांडेकुंडी काढून खेळणं चालू झालं. निघताना आईस्क्रीम खाल्ली आणि तिथून निघालो पुढे जायला जालन्याला, कारण आम्हाला तिथे एका लग्नासाठी जायचं होतं. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.